आपण कल्पना करूया की आपण एका गर्दीच्या ठिकाणी बसलो आहोत आणि चुकून आपला फोन तिथेच विसरलो. अरे बापरे, नुसत्या कल्पनेनेच धडकी भरते. हो ना? आणि नुसता फोन नाही बरं का, तर तो फोन अनलॉक आहे आणि त्यावर आपले बँक अकाउंट, आपले अत्यंत खाजगी मेसेजेस, आपले पासवर्ड्स असे सगळे टॅब्स एकदम उघडे आहेत. म्हणजे अक्षरशः आपला पूर्ण जीव तिथे उघड्यावर आहे असं म्हणायला हरकत नाही. एक्झॅक्टली. ती कल्पना केल्यावर मनात जी एक असुरक्षिततेशी आणि भीतीची भावना निर्माण होते ना, तीच भावना आजच्या आपल्या सखोल चर्चेचा केंद्रबिंदू आहे. अगदी बरोबर. कारण फरक एवढाच आहे की इथे आपण आपला फोन नाही, तर आपले विचार आणि आपली गुपिते अशीच उघड्यावर सोडत असतो. आणि म्हणूनच आजच्या या सखोल चर्चेत आपल्याकडे माहितीच्या स्रोतांचा एक अत्यंत रंजक संच आहे, ज्यामध्ये प्राचीन रणनीतिकार आचार्य चाणक्य यांच्या नोंदी आहेत आणि मानवी वर्तनाचे मानसशास्त्र म्हणजेच बिहेवियरल सायकॉलॉजीचं विश्लेषण देखील आहे. आणि या दोन्ही गोष्टींची सांगड घालून आपण हे समजून घेणार आहोत की आजच्या या ओव्हर शेअरिंगच्या जमान्यात आपले मौन हे आपले सर्वात मोठे शस्त्र कसे बनू शकते. कसं आहे ना, आजकाल प्रत्येक छोटी गोष्ट जगाला ओरडून सांगण्याची एक शर्यतच लागली आहे. तिथे हे मौन कसे उपयोगी पडेल? चला, यावर थोडा सविस्तर विचार करूया. नक्कीच. या स्रोतांमधील माहिती आजच्या आपल्या मॉडर्न विचारसरणीला एकदम थेट आव्हान देते. म्हणजे कसं? आजकाल आपल्याला सतत हेच बिंबवले जाते की प्रत्येक गोष्ट शेअर करणे म्हणजे पारदर्शकता आणि प्रामाणिकपणा. पण या ज्या प्राचीन नोंदी आहेत आणि आधुनिक मानसशास्त्राचा अभ्यास आहे, तो स्पष्टपणे सांगतो की अशी अमर्याद पारदर्शकता रणनीतीच्या दृष्टीने अत्यंत घातक ठरू शकते. म्हणजे काही गोष्टी आपण स्वतःपुरत्याच ठेवल्या पाहिजेत, असं यांचं म्हणणं आहे तर? हो, आपण जर या नोट्सचा बारकाईने अभ्यास केला तर आपल्याला मानवी आयुष्यातील अशा 5 विशिष्ट गोष्टींचा आराखडा मिळतो, ज्यांवर इन्फॉर्मेशन ब्लॅकआउट पाळणे अत्यंत गरजेचे आहे. इन्फॉर्मेशन ब्लॅकआउट म्हणजे पूर्णपणे गुप्तता पाळणे. अगदी बरोबर. स्वतःच्या सुरक्षिततेसाठी ते अपरिहार्य असते. बरं, मग या आराखड्यातील सर्वात पहिली गोष्ट कोणती आहे? सर्वात पहिली आणि अत्यंत वैयक्तिक गोष्ट म्हणजे आपली कमजोरी किंवा आपली सर्वात मोठी भीती. हां, पण इथेच मला एक मोठा विरोधाभास जाणवतोय. कोणता? म्हणजे आजचे जे आधुनिक सेल्फ हेल्प गुरु असतात किंवा जे कॉर्पोरेट सेमिनार्स होतात, ते आपल्याला सतत सांगतात की वल्नरेबिलिटी इज अ स्ट्रेंथ. हो, हे वाक्य आपण खूपदा ऐकतो. म्हणजेच आपल्या कमकुवत बाजू शेअर केल्याने लोकांचा आपल्यावरील विश्वास वाढतो, नाती घट्ट होतात असं ते म्हणतात. पण आपल्या आजच्या स्रोतानुसार स्वतःची सर्वात मोठी भीती अगदी जिवलग मित्रालाही सांगणे हा एक मोठा सापळा असू शकतो. असं का? आपण आपल्या जवळच्या माणसांवर विश्वास का ठेवू नये? कसं आहे ना, मानवी नात्यांची समीकरणे ही कधीच स्थिर नसतात. हे स्रोत एका अत्यंत महत्त्वाच्या मानसशास्त्रीय प्रक्रियेकडे लक्ष वेधतात. कोणती प्रक्रिया? पॉवर इम्बॅलन्स म्हणजे अधिकाराचे असंतुलन. जेव्हा आपण आपली एखादी खोलवर रुजलेली भीती एखाद्याला सांगतो, तेव्हा आपण नकळतपणे त्या व्यक्तीच्या हातात एक लेव्हरेज देतो. लेव्हरेज म्हणजे आपला फायदा घेण्याची ताकद. एक्झॅक्टली. आज जो आपला जीवलग मित्र आहे किंवा जवळचा सहकारी आहे, तो उद्या परिस्थिती बदलल्यावर आपल्याशी स्पर्धेत उतरू शकतो. खरंय, ऑफिसमध्ये किंवा व्यवसायात असं अनेकदा होतं. आणि जेव्हा 2 माणसांमध्ये स्पर्धा निर्माण होते, तेव्हा मानवी स्वभाव नैसर्गिकरित्या उपलब्ध असलेल्या प्रत्येक शस्त्राचा वापर करण्याकडे झुकतो. बापरे, म्हणजे आपण शेअर केलेली कमजोरी ही केवळ एक माहिती राहत नाही. नाही, ती एक अशी चावी बनते जिचा वापर करून तो मित्र योग्य वेळी आपल्याला मानसिकदृष्ट्या कमकुवत करू शकतो. म्हणजे प्रॉब्लेम त्या व्यक्तीमध्ये नाहीये, तर बदलणाऱ्या परिस्थितीमध्ये आहे. अगदी अचूक ओळखलत. उदाहरणार्थ, समजा मी माझ्या एखाद्या ऑफिसमधल्या मित्राला सांगितलं की मला प्रेझेंटेशन देताना इम्पॉस्टर सिंड्रोम जाणवतो किंवा माझा आत्मविश्वास कमी होतो. हो, आणि पुढच्या महिन्यात समजा तुम्ही दोघेही एकाच प्रमोशनसाठी स्पर्धेत असाल. तर तो मित्र कदाचित जाणीवपूर्वक किंवा अजाणतेपणे मीटिंगमध्ये माझ्या त्याच भीतीचा संदर्भ देईल आणि मला मागे खेचेल. बरोबर. तो तुमची चेष्टा करेल आणि तुमचा आत्मविश्वास तोडण्याचा प्रयत्न करेल. पण जर आपण आपली भीती कोणाला सांगितली नाही, तर आपल्याला भावनिक आधार कसा मिळणार? म्हणजे मनातल्या मनात कुढत राहणं जास्त धोकादायक नाही का? हे बघा, स्रोत कुठेही असे सांगत नाहीत की भीतीकडे दुर्लक्ष करा किंवा मनातल्या मनात कुढत राहा. मग काय सांगतात? त्यांचा भर यावर आहे की या गोष्टींवर उपाय शोधण्याची प्रक्रिया अत्यंत वैयक्तिक असावी. आपण एखाद्या व्यावसायिक थेरपिस्टची मदत घेऊ शकतो. अच्छा, जे त्रयस्थ आहेत आणि ज्यांचा आपल्या वैयक्तिक आयुष्यातील स्पर्धेशी काहीही संबंध नाही. एक्झॅक्टली. पण आपल्याच व्यावसायिक किंवा सामाजिक वर्तुळातील लोकांसमोर कमकुवत होणं धोक्याचं आहे.
जेव्हा माणूस स्वतःच्या भीतीवर एकांतात मात करतो तेव्हा त्याचा स्वाभिमान कितके पटीने वाढतो. हो, आणि ती भीती जगाला ओरडून सांगितल्यास सुरुवातीला कदाचित खोटी सहानुभूती मिळेल. पण भविष्यात त्याचं रूपांतर शोषणातच होईल हे नक्की. इथेच खरी रंजक गोष्ट समोर येते. जर भावनिक गुपिते उघड केल्यामुळे नात्यांमध्ये असा पॉवर गेम सुरू होत असेल, तर आर्थिक स्थितीच्या बाबतीत लोक कसे वागतात हे पाहणं अधिक धक्कादायक आहे. हो, भावनिक कमकुवतपणावरून आपण आता थेट दुसऱ्या रहस्याकडे वळतोय, आर्थिक स्थिती. स्रोतांचे स्पष्ट निर्देश आहेत की आपली खरी आर्थिक परिस्थिती, मग ती अत्यंत वाईट असो किंवा खूप चांगली असो, ती कधीही कुणाला सांगू नये. अगदी बरोबर. मला तर असं वाटतं की पैसा हा असा एक आरसा आहे जो आपल्याला नाही तर आपल्या आजूबाजूच्या इतरांची खरी ओळख करून देतो. पैशाच्या बाबतीत लोक इतकी विचित्र का वागतात? याचं कारण म्हणजे पैशाचा थेट संबंध मानवी मेंदूच्या सर्व्हायव्हल रिस्पॉन्सशी असतो, म्हणजे जगण्याच्या मूळ प्रवृत्तीशी. म्हणजे जर आपण आर्थिक संकटात असू तर लोक आपल्याला मदत करण्याऐवजी दूर पळतात. हो, या नोंदींमधील मानसशास्त्रीय संशोधन अतिशय स्पष्ट आहे. समजा एखाद्या व्यक्तीने स्वतःचे डोक्यावरचे कर्ज किंवा व्यवसायातील नुकसान जाहीर केले, तर काय होईल? तर त्याच्या सामाजिक वर्तुळातील लोकांची पहिली प्रतिक्रिया ही स्वतःच्या बचावाची असते. म्हणजे लोकांना अशी भीती वाटू लागते की हा आता माझ्याकडे पैशांची मदत मागेल. एक्झॅक्टली. आणि याच भीतीपोटी ज्यांच्यावर आपण हक्काने अवलंबून असतो तेच मित्र आणि नातेवाईक फोन उचलणे बंद करतात किंवा कारणे सांगून दूर पळतात. म्हणजे आर्थिक संकटाची माहिती जाहीर केल्याने सहानुभूती मिळत नाही, तर सामाजिक एकटेपणा वाट्याला येतो. हो ना. आणि व्यावसायिकाने नुकसान जाहीर केले तर बाजारात त्याची पत किंवा क्रेडिट एका सेकंदात संपते. आणि याच्या अगदी विरुद्ध परिस्थिती म्हणजे समजा माझा व्यवसाय खूप छान चाललाय आणि मी एक नवीन आलिशान गाडी घेतली. आजकाल तर इंस्टाग्रामवर अशा यशाचे फोटो टाकल्याशिवाय लोकांना चैन पडत नाही. हो ना, पण स्रोत सांगतात की श्रीमंतीचा दिखावा करणे ही तितकेच धोकादायक आहे. पण यश दाखवल्याने नवीन व्यावसायिक संधी मिळत नाहीत का? तसं वाटतं आपल्याला. पण जर तुम्ही श्रीमंतीचा दिखावा केलात तर तुम्ही संधींना नाही तर केवळ संधीसाधू लोकांना आकर्षित करता. म्हणजे जे फक्त पैशासाठी आपला वापर करतील असे लोक. बरोबर. जेव्हा संपत्तीचं प्रदर्शन केले जाते तेव्हा ते एका चुंबकासारखं काम करते, ज्याकडे खोटे आणि मतलबी लोक खेचले जातात. आणि ते तोंडावर आपली स्तुती करतील पण पाठीमागे भयंकर हेवा करतील. नक्कीच. म्हणूनच तज्ज्ञ म्हणतात की तुमची आर्थिक स्थिती ही तुमची ताकद असली पाहिजे. संकटात असाल तर ढोल पिटू नका आणि श्रीमंत असाल तर दिखावा करू नका. शांतपणे परिस्थिती हाताळा. हे खूपच प्रॅक्टिकल आहे. बरं, जर सध्याच्या पैशांवरून लोकांच्या प्रतिक्रिया इतक्या ठोकाच्या असू शकतात, तर ज्या पैशांची किंवा यशाची आपण फक्त स्वप्ने पाहत आहोत त्याबद्दल लोक काय विचार करत असतील? हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. आणि इथूनच आपण तिसऱ्या रहस्याकडे येतो, भविष्यातील योजना आणि ध्येय. स्रोत अतिशय ठामपणे सांगतात की आपले मोठे प्लॅनिंग गुप्तच राहिले पाहिजे. पण आजकाल आपण बघतो की लोक अकाउंटेबिलिटीसाठी आपली ध्येय सोशल मीडियावर आधीच जाहीर करतात. हो, पुढच्या वर्षी मी हे नवीन स्टार्टअप सुरू करणार आहे किंवा मी हे अमुक अमुक अचीव्ह करणार आहे, अशा घोषणा केल्या जातात. मग हे प्राचीन रणनीतिकार या आधुनिक पद्धतीच्या अगदी उलट का सांगत आहेत? यामागे ना झिरो सम बायस नावाचा एक अत्यंत प्रभावी संज्ञानात्मक पूर्वग्रह काम करत असतो. झिरो सम बायस थोडं सोप्या भाषेत सांगाल का? म्हणजे अनेक लोकांच्या अवचेतन मनात अशी एक धारणा असते की या जगात यश हे मर्यादित आहे. अच्छा, म्हणजे जर मी यशस्वी झालो तर त्यांच्या वाट्याचं यश कमी होईल असं त्यांना वाटतं. एक्झॅक्टली. त्यामुळे जेव्हा आपण आपल्या मोठ्या महत्वाकांक्षा त्यांच्यासमोर मांडतो तेव्हा त्यांना आतून कुठेतरी असुरक्षित वाटते. त्यांना असे वाटते की जर आपण खूप पुढे गेलो तर ते आपोआप मागे पडतील. आणि या असुरक्षिततेतूनच ते मत्सराने भरलेली नकारात्मकता आपल्या दिशेने फेकतात. हो, हे तुझ्याने होणार नाही किंवा यात खूप रिस्क आहे, अशी वाक्य वापरून ते आपल्या मार्गात मानसिक अडथळे निर्माण करतात. म्हणजे ते स्वतःच्या सोयीसाठी आपल्या उत्साहावर पाणी फेरतात. हा तर खूप मोठा एनर्जी ड्रेन आहे. आणि हे ते मुद्दाम करत नसतात बरं का, तर आपल्याला खाली खेचून ते स्वतःला सुरक्षित वाटून घेण्याचा प्रयत्न करत असतात. आणि स्रोतामध्ये आणखी एका गोष्टीचा उल्लेख आहे, अपयशाची भीती. हो, जर योजना फसली तर काय होईल? जर मी एखादी मोठी योजना सगळ्यांना सांगितली आणि ती काही कारणाने फसली तर होणारा सार्वजनिक अपमान हा त्या अपयशापेक्षा जास्त वेदनादायी असतो. लोक खिल्ली उडवतात. आणि म्हणूनच स्रोतामध्ये जे बीजाचं उदाहरण दिले आहे ते खूप समर्पक आहे. ते जमिनीतल्या बीजाचं उदाहरण ना? हो,
जसे एखादे बी जमिनीत अगदी शांतपणे आणि अंधारात रुजते, जर आपण ते बी कसे वाढते हे लोकांना दाखवण्यासाठी रोज जमीन उकरून पाहिली तर ते बी तिथेच मरेल. क्या बात है. खूपच सुंदर उदाहरण आहे. आणि हे मानवी मानसशास्त्राला अचूक लागू पडते. जेव्हा आपण आपली ध्येय आधीच जाहीर करतो तेव्हा आपल्या मेंदूला एक खोटा डोपामाइन हिट मिळतो. खोटा डोपामाइन हिट म्हणजे काम पूर्ण होण्याआधीच. हो ना. काम पूर्ण होण्याआधीच आपल्याला लोकांकडून कौतुक मिळते आणि मेंदूला वाटते की आपण यश मिळवले आहे. अरे बापरे. म्हणजे यामुळे काम करण्याची खरी प्रेरणाच कमी होते. अगदी तसंच. म्हणूनच रणनीती सांगते की काम पूर्ण होईपर्यंत शांत रहा. बीजासारखे जमिनीत वाढा. एक दिवस विशाल वृक्ष बनून जगासमोर या. तुमचे यशच जगात इतका मोठा आवाज करेल की तुम्हाला काही बोलण्याची गरज उरणार नाही. तर या सगळ्याचा नेमका अर्थ काय? आपल्या वैयक्तिक महत्वाकांक्षा आणि आर्थिक बाबी जगापासून सुरक्षित ठेवल्यानंतर आता आपण चौथ्या रहस्याकडे वळूया. जे थेट आपल्या कुटुंबाच्या सुरक्षिततेशी जोडलेले आहे. हो, घरातील भांडणे आणि कौटुंबिक समस्या. घरातील 4 भिंतींच्या आत चाललेले वाद कधीही बाहेरच्या व्यक्तीला सांगू नयेत असा स्पष्ट इशारा या नोट्समध्ये आहे. इथे मला एक प्रामाणिक शंका आहे. विचारा ना. कधीकधी घरातील वातावरण खूप विषारी किंवा टॉक्सिक बनते. 2 व्यक्ती एकमेकांचे काहीच ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नसतात. अशा वेळी तो वाद मिटवण्यासाठी एखाद्या बाहेरच्या त्रयस्थ व्यक्तीची मध्यस्थी म्हणून गरज नसते का? तसं बघायला गेलं तर हा युक्तिवाद वरवर परता योग्य वाटतो. पण याच ठिकाणी त्रयस्थ आणि तटस्थ व्यक्ती असण्याचा सर्वात मोठा भ्रम निर्माण होतो. भ्रम? हो. स्रोत अतिशय कठोरपणे एक सत्य मांडतात की कुटुंबाच्या बाहेरील अत्यंत मोजक्याच लोकांना तुमचे कुटुंब एकत्र राहावे याची खरोखर काळजी असते. म्हणजे सुरुवातीला लोक सहानुभूती दाखवतात, पण नंतर पाठीमागे मीठ मसाला लावून तमाशा करतात. एक्झॅक्टली. मानवी स्वभाव असा आहे की बहुतांश लोकांसाठी दुसऱ्याच्या घरातील भांडण हे मनोरंजनाचे किंवा गॉसिपचे साधन असते. आणि यापेक्षा मोठा धोका कोणता? याहून भयंकर गोष्ट म्हणजे काही बाहेरचे लोक या कमजोरीचा फायदा घेऊन कुटुंबात गैरसमज पसरवतात आणि भांडणे पेटवून घर तोडण्याचं काम करतात. हो, मला समजतंय. म्हणजे हे एखाद्या किल्ल्याच्या भिंतीला स्वतःहून भगदाड पाडून शत्रूंना आत बोलवण्यासारखे आहे. अगदी अचूक उदाहरण दिलत तुम्ही. जर 2 भावांमध्ये वाद सुरू असतील आणि हे बाहेरच्या लोकांना समजले तर ते एकाची बाजू घेऊन दुसऱ्याला भडकवतील. कारण त्यात त्यांचा स्वतःचा काहीतरी फायदा दडलेला असतो. आणि बाहेरील जगात कुटुंबाची एकजूट कायम ठेवण्यातच कुटुंबाची खरी शक्ती आणि प्रतिष्ठा आहे. म्हणजे समस्येचे निराकरण कुटुंबाने एकत्रितपणे बंद दाराडच केले पाहिजे. हो. कोणताही बाहेरील माणूस तुमच्या कुटुंबाचे भले करू शकत नाही. घरातील कमकुवतपणा सार्वजनिक चौकात मांडल्याने तो वाद कधीच सुटत नाही. कुटुंबाची तटबंदी सुरक्षित कशी ठेवायची हे समजल्यानंतर आपण या विश्लेषणाच्या अंतिम आणि सर्वात गुंतागुंतीच्या टप्प्याकडे येतो. 5वे रहस्य. हो, नोट्समध्ये 2 अगदी परस्पर विरोधी वाटणाऱ्या गोष्टी एकत्र जोडल्या आहेत. तुमचा झालेला अपमान आणि तुम्ही केलेले गुप्तदान. हे दोन्ही कधीही कोणाला सांगू नका. हे वाचायला थोडं विचित्र वाटतं सुरुवातीला. हो ना. हे वाचून मला मानवी स्वभावाची एक विचित्र सवय आठवली. बघा ना, जेव्हा कोणी आपल्याला दुखावतं तेव्हा आपल्याला जगाला ओरडून सांगावंसं वाटतं. आपण सोशल मीडियावर पोस्ट लिहितो. कारण आपल्याला जगाकडून व्हॅलिडेशन हवे असते. एक्झॅक्टली. आणि जेव्हा आपण एखादं चांगलं काम करतो, दान करतो, तेव्हा त्याचे फोटो काढायला आपण विसरत नाही. हा मानवी स्वभावच आहे. पण हे व्हॅलिडेशन त्या क्षणापुरते बरे वाटते. संरचनात्मक दृष्ट्या ते खूप मोठी चूक असते. कसं काय? अपमानाबद्दल जर बोलायचं झालं तर स्रोत स्पष्ट करतात की जेव्हा आपण आपला झालेला अपमान इतरांना सांगतो तेव्हा आपण लोकांना दाखवून देतो की आपण कमकुवत आहोत आणि कुणीही आपला अपमान करू शकतो. म्हणजे लोक आपल्याला कमी लेखतात. ठरवत असतात. म्हणजे सोशल मार्केट व्हॅल्यू. अगदी बरोबर. जर तुम्ही वारंवार सांगत राहिलात की लोकांनी तुमचा अपमान केला तर समाज तुम्हाला कमकुवत मानू लागतो. मग अपमानाला उत्तर कसं द्यायचं? अपमानाचा बदला बोलून नाही तर यशस्वी होऊन घ्या. ती सल मनात ठेवा आणि ती तुमची ताकद बनवा. हे पचवायला थोडं कठीण आहे, पण यात 100% तथ्य आहे. आणि दानाच्या बाबतीत काय? उजव्या हाताने केलेले दान डाव्या हाताला कळू नये हे आपण अनेकदा ऐकलंय. पण आजच्या जगात जिथे कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी आणि फिलॅन्थ्रॉपीच्या नावाखाली स्वतःच्या ब्रँडची मार्केटिंग केली जाते, तिथे दान लपून ठेवणे म्हणजे एका उत्तम संधीला मुकण्यासारखे नाही का? नेमक्या याच कारणाने प्राचीन विचारवंतांनी गुप्त दानावर इतका भर दिला आहे. असं का?
कारण ज्या क्षणी तुम्ही केलेल्या दानाची जाहिरात करता त्या क्षणी ते पुण्य राहत नाही, तो एक अहंकार आणि देखावा बनतो. म्हणजे आपण सेवेच्या नावाखाली समाजात स्वतःची प्रतिमा विकत घेत असतो. एक्झॅक्टली. खरी सेवा गुप्त असते. जेव्हा तुम्ही गुप्तपणे दान करता आणि त्याची वाच्यता कुठेही करत नाही, तेव्हा तुमच्या आत एक निखळ स्वाभिमान निर्माण होतो. कारण आपला हेतू शुद्ध राहतो. हो, या दोन्ही गोष्टींचा, अपमान लपवणे आणि दान लपवणे, यांचा थेट संबंध तुमच्या अहंकार व्यवस्थापनाशी म्हणजे इगो मॅनेजमेंटशी आहे. यात तुमची खरी ताकद दिसून येते. तर या संपूर्ण सखोल चर्चेतून एक अतिशय स्पष्ट आणि प्रबळ चित्र समोर उभे राहते. अगदी. आपली भीती लपवणे आपल्याला शोषणापासून वाचवते. आपली आर्थिक स्थिती गुप्त ठेवल्याने आपण मतलबी लोकांपासून दूर राहतो. आणि आपल्या भविष्यातील योजना न सांगितल्याने आपण अनावश्यक नकारात्मकतेपासून वाचतो. घरातील वाद घरातच सोडवल्याने आपण कुटुंबाची ताकद टिकवून ठेवतो आणि आपला अपमान व दानाची वाच्यता न केल्याने आपण आपला अहंकार नियंत्रणात ठेवतो. आपले सर्वात मोठं शस्त्र आहे. गांभीर्य आणि खासगीपणा जपल्यानेच नाती आणि प्रतिष्ठा सुरक्षित राहतात. हे खरंच आजकालच्या आपल्या जीवनशैलीला पूर्णपणे उलटं करून बघायला लावणारे आहे. आणि याच विचारावरून मला एक अंतिम प्रश्न उपस्थित करावासा वाटतो, ज्यावर आपल्या सर्वांनी विचार करण्याची गरज आहे. कोणता प्रश्न? जर आपली खरी ताकद आणि आपला खरा स्वाभिमान आपण काय लपवतो यात दडलेला असेल, तर मग आजकाल आपण ऑनलाईन जे काही शेअर करून आपली एक ओळख निर्माण करण्याचा अट्टहास करतोय, तो खऱ्या ताकदीचा केवळ एक पोकळ देखावा तर नाहीये ना? खूपच विचार करायला लावणारा मुद्दा आहे हा. हो. पुढची कोणतीही अत्यंत खाजगी गोष्ट सोशल मीडियावर पोस्ट करण्यापूर्वी यावर नक्की विचार करा.